नमस्कार. कधी विचार केलाय का की एखादं स्टार्टअप अब्जावधी डॉलर्सचं असूनही प्रत्यक्षात तोट्यात कसं असू शकतं? हे गणित थोडं विचित्र वाटतंय नाही का? तर आज आपण स्टार्टअप व्हॅल्युएशनच्याच याच जगात डोकावणार आहोत आणि या आकड्यांमागची खरी गोष्ट काय आहे ते समजून घेणार आहोत. हा आकडा बघा, 1 अब्ज डॉलर्स. हा आकडा दिसला की लगेच डोळ्यासमोर येतो शब्द युनिकॉर्न. स्टार्टअपच्या दुनियेत हे जणू काही अंतिम शिखर मानलं जातं. पण हा फक्त एक आकडा आहे की यामागे अजून काही दडलंय? आता हा प्रश्न महत्वाचा आहे. याचं उत्तर हो किंवा नाही इतका सरळ नाहीये. कारण व्हॅल्युएशनचा हा आकडा एकाच वेळी एक मोठी संधी पण असतो आणि तितकीच मोठी जबाबदारी किंवा धोकासुद्धा. चला हे कोडं जरा सोपं करून पाहूया. चला तर मग सगळ्यात आधी अगदी मुळापासून सुरुवात करूया. हे स्टार्टअप व्हॅल्युएशन म्हणजे नेमकं काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर व्हॅल्युएशन म्हणजे काय? तर एखाद्या लहानशा रोपट्याकडे बघून ते भविष्यात किती मोठं डेरेदार वटवृक्ष बनेल याचा अंदाज लावणं. म्हणजे इथे आज कंपनी किती कमवते यावर नाही, तर भविष्यात तिच्यात किती मोठी होण्याची क्षमता आहे यावर तिची किंमत ठरते. आणि गुंतवणूकदारांना याच भविष्यात रस असतो. आता बघा, व्हॅल्युएशनचा परिणाम फक्त पैसे उभारण्यापुरता नसतो. ते ठरवतं की संस्थापकांना म्हणजे फाउंडर्सना त्यांच्या कंपनीतला किती हिस्सा किंवा मालकी गुंतवणूकदारांना द्यावी लागेल. इतकंच नाही तर एक चांगलं व्हॅल्युएशन टॅलेंटेड लोकांना कामावर ठेवण्यासाठी आणि कंपनीची पुढची दिशा ठरवण्यासाठीही खूप महत्त्वाचं ठरतं. आता आपण एका सगळ्यात मोठ्या गैरसमजाकडे वळूया. खूप लोकांना असं वाटतं की स्टार्टअपची किंमत म्हणजे फक्त आणि फक्त त्याची कमाई. हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो, पण हा एक खूप मोठा गैरसमज आहे. खास करून जेव्हा एखादं स्टार्टअप अगदीच नवीन असतं, तेव्हा गुंतवणूकदार कमाईच्या आकड्यांपेक्षा खूप वेगळ्या गोष्टी शोधत असतात. खरं तर महसूल हा या मोठ्या चित्राचा एक छोटासा भाग आहे. गुंतवणूकदार हे पाहतात की मार्केट किती मोठं आहे, संस्थापक टीम किती अनुभवी आणि मजबूत आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युनिट इकॉनॉमिक्स, म्हणजे प्रत्येक ग्राहक मिळवण्यासाठी आणि त्याला सेवा देण्यासाठी किती खर्च येतोय. या गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरत्या. चला आता दुसऱ्या गैरसमजाकडे जाऊया. असं वाटणं साहजिक आहे की व्हॅल्युएशन जेवढं जास्त तेवढंच चांगलं, पण हे नेहमीच खरं नसतं. जास्त व्हॅल्युएशन मिळवणं हे सुरुवातीला यशाचं प्रतीक वाटू शकतं, पण हा एक सापळासुद्धा ठरू शकतो. याचे काही छुपे धोके आहेत जे अनेकदा फाउंडर्सना नंतर खूप महागात पडतात. वरवर बघायला गेलं तर जास्त व्हॅल्युएशन खूप छान वाटतं, पण वास्तवात ते अपेक्षांचं एक प्रचंड ओझं तयार करतं. आणि जर कंपनी त्या अपेक्षा पूर्ण करू शकली नाही तर तिला डाऊन राऊंडचा सामना करावा लागतो. म्हणजे पुढच्या वेळी निधी उभारताना कंपनीचं व्हॅल्युएशन कमी होतं. हा फक्त प्रतिष्ठेचा प्रश्न नसतो, तर संपूर्ण टीमच्या मनोधैर्यासाठी एक मोठा धक्का असतो. पुढचा गैरसमज म्हणजे अनेकांना वाटतं की स्टार्टअपचं मूल्य काढण्यासाठी कुठला तरी एकच ठरलेला फॉर्म्युला आहे. पण स्टार्टअपच्या जगात वन साईज फिट्स ऑल असं काही नसतं. नाही, असं बिलकुल नाहीये. स्टार्टअप कोणत्या टप्प्यावर आहे यावर सगळं अवलंबून असतं. म्हणजे ते अजून फक्त एक कल्पना आहे की आता नफा कमवायला लागला आहे, यानुसार त्याचं मूल्यमापन करण्याची पद्धत पूर्णपणे बदलते. म्हणजे बघा, अगदी सुरुवातीच्या टप्प्यात जिथे कमाईचे आकडे नसतात, तिथे टीम किती चांगली आहे, कल्पना किती भन्नाट आहे यासारख्या गुणात्मक गोष्टी पाहिल्या जातात. या उलट जेव्हा कंपनी स्थिर होते तेव्हा डिस्काउंटेड कॅश फ्लो सारख्या गणिती पद्धती वापरल्या जातात, ज्यात कंपनी भविष्यात किती पैसे कमवेल याचा अंदाज लावला जातो. आणि आता आपण येतोय सगळ्यात मोठ्या आणि कदाचित सगळ्यात धोकादायक गैरसमजाकडे. जास्त व्हॅल्युएशन म्हणजे कंपनी यशस्वी आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. व्हॅल्युएशन हे कंपनीचं रिपोर्ट कार्ड नाहीये, तर ते एक भविष्य आहे. ते आजच्या कामगिरीचं सत्य सांगत नाही, तर भविष्यातील क्षमतेवर लावलेला एक अंदाज आहे, एक सट्टा आहे. इतिहास बघितला तर अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे अब्जावधी डॉलर्सचं व्हॅल्युएशन मिळवूनही कंपन्या बंद पडल्या. कारण व्हॅल्युएशन हे फक्त एक किमतीचं टॅग आहे, गुणवत्तेची गॅरंटी नाही. कंपनी आतून किती मजबूत आहे हे तिच्या बिझनेस मॉडेलवर अवलंबून असतं, कागदावरच्या आकड्यांवर नाही. बरं, आत्तापर्यंत आपण गैरसमज दूर केले. चला तर मग पुढे जाऊन बघूया की या व्हॅल्युएशनचा एक स्मार्ट साधन म्हणून वापर कसा करता येतो. आपलं व्हॅल्युएशन हे हवेत बांधलेला किल्ला नसावा. त्याला डेटा, तर्क आणि एका स्पष्ट धोरणाचा भक्कम पाया हवा. जेव्हा व्हॅल्युएशन एका कथेला, एका प्लॅनला आधार देतं, तेव्हाच गुंतवणूकदार त्यावर विश्वास ठेवतात. आणि खरं तर हेच या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे. खरी संपत्ती आकड्यांमध्ये नाही, तर एक मजबूत आणि टिकाऊ व्यवसाय उभारण्यात आहे,
लक्षात ठेवायला हवं की व्हॅल्युएशन हे प्रवासातला एक मैलाचा दगड आहे, अंतिम ध्येय नाही. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा एखाद्या स्टार्टअपच्या मोठ्या व्हॅल्युएशनबद्दल ऐकलं जाईल तेव्हा फक्त त्या आकड्यावर थांबू नका. त्या आकड्याच्या पलीकडे जाऊन त्यामागे दडलेली खरी गोष्ट काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला विचारा, तुमचं व्हॅल्युएशन नक्की कोणती गोष्ट सांगत आहे.